आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या काही ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवड इथल्या मोटेगावकरच्या क्लासच्या बोर्डला काळं फासून NSUI कडून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मोटेगावकरच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। संभाजीनगर शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात महापालिकेनं कारवाई केली आहे। मनपानं मोहीम राबवत 114 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। चोख पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेची आज महासभा होणार आहे। पंतप्रधानांच्या आभारानंतर ऑनलाईन सभा होणार होती, पण नगरसेवकांनी याला विरोध केला। शहरातील विकास कामं, वाहतूक कोंडी, म्हाडा घोटाळा या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे। पुणे विभागातल्या धरणांमध्ये केवळ 25% जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातल्या 3000हून अधिक धरणांमध्ये सध्या सुमारे 33% पाणीसाठा शिल्लक आहे। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे। चीज एनालॉगबाबत काटेकोर अंमलबजावणी करा असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत। 10 दिवसांमध्ये 1496 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे। दुग्धविषय प्रतिबंधाकरता प्रशासनाकडून मोहीम राबवली जाते। मुंबईमध्ये पावसाळापूर्व नालेसफाई सुरू आहे। या सफाई दरम्यान नाल्यामध्ये रिक्षाचा सांगाडा आढळला। या अगोदर ही सोफा, बेड अशा वस्तू नाल्यामध्ये टाकण्याचे प्रकार घडलेत। नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता नाशिकमधल्या नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था CBIच्या रडारवर आहे। शुभम खैरनारच्या चौकशीमधून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर आल्याची चर्चा आहे। संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना CBI कडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नागपूरच्या हर्ष दुबेची भारतीय कसोटी क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे। अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्याकरता हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे। हर्षच्या निवडीनंतर त्याच्या कोचसह सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज तेल कंपन्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। पेट्रोल डिझेल पुरवठ्याबाबत आढावा घेतला जाणार आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। मशागतीची वेळ असतानाच डिझेलचा अचानक तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या ठिकाणी डिझेल मिळवण्याकरता लोकांची रांग पेट्रोल पंपावर बघायला मिळाली। कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नेटवर्क करता नव्यानं सर्वेक्षण होणार आहे। त्यावर आधारित कृती आराखडा सादर करा असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी बैठकीमध्ये दिले। देशभरामधल्या औषध विक्रेत्यांचा आज बंद आहे। या एकदिवसीय बंदचा नागरिकांना फटका बसतोय। देशभरातले 12 लाख विक्रेते आज संपावरती आहेत। ऑनलाईन औषध विक्रीवरती बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे। नागपूर जिल्ह्यातल्या इसारपूर जवळ विटांनी भरलेला ट्रक पलटी झाला। या भीषण अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या तिघांवर उपचार सुरू आहेत। चालकांचे नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। अपघातानं चालक फरार झाला असून तपास सुरू आहे। नागपूरच्या उमरेड भिवापूर मार्गावरती मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। उमरेड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं।